गोष्ट आहे गंगा नदीच्या किनाऱ्या बसलेल्या एका गाव गंगापूरची. रात्रीचा वेळ आहे. घनदाट अंधेरा पसरलेला आहे. गावातले सगळे लोक आपल्या घरांमध्ये गाढ झोपेत झोपलेले आहेत. तेव्हा बाहेर वीज कडकायला लागते. जोर जोरात हवा चालायला लागते. भाऊ, बाहेर खूप जोरात पाऊस येतोय. सगळे कपडे आतमध्ये घ्या. अरे, बरेच दिवसानंतर पाऊस आलाय. तू कपड्यांचं बोलतोय? मी तर म्हणतो की चला पाऊस मध्ये भिजूया, मजा करूया. गावातले लोक पण पावसात नहायला सुरुवात करतात. का दुसऱ्यावर पाणी टाकायला लागतात, मस्ती करायला लागतात. भाऊ, शेतात भाज्या सुकत होता. चांगलं झालं की पाऊस आलं. दादा दादा फक्त भाज्याच नाही, गावात पाण्याची इतकी किल्लत झाली होती की म्हैस पण दूध नाही, सरळ मिल्क पावडर देत होती. हळूहळू पाऊस आणखीन जोरात पडायला लागतो. असा मुसळधार पाऊस पहिला कधीच नाही पडलेला होता. बघताच बघता पाणी लोकांच्या कमरेपर्यंत पोचला होता. तुफान, विजेचं कडकणं आणि मुसळधार पावसाचा हा मौसम खूप भयानक दिसायला लागतो. लोकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी भरलं. त्यांची घरं तुटायला लागतात. सगळ्यांना उठवा, नाहीतर कोणीच वाचणार नाही. मदन आणि माधव गावातल्या सगळ्या लोकांना उठवतात. गाववाले पाणीपासून वाचण्यासाठी आपल्या घरांच्या गच्चीवर जातात. पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं. आता पाणी त्या छतांना हात लावायला लागतं. मदन आणि माधव आपल्या मुला आर्यन आणि कबीरला घेऊन गच्चीवर बसलेले आहेत. मला तर असं वाटतंय की पाणी आता छताचा वर येणार. आपल्याला तर पोहता येतं, पण आर्यन आणि कबीर काय करणार? बाबा, मला भूक लागलीये. हा, मला पण. हे परमेश्वरा, पाहिजे तर आमचा जीव घे, पण आमच्या मुलांना वाचव. माधव आणि मदन रडायला लागतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. बाबा, तुम्ही का रडताय? तसंच इतका पाऊस येतोय. तुमच्या अश्रूंनी अजून पाणी वाढणारच आहे. तेव्हा एक ढग उडत उडत त्यांच्याकडे येतो. माधव आणि मदन त्यांच्या जवळ येऊन थांबतो. तुम्ही कोण आहात? मी वादळ आहे. तुम्ही लोकांना वाचवण्यासाठी आलोय. तुमच्या पावसामुळेच माझा गाव डुबणार आहे आणि म्हणताय की वाचवण्यासाठी आलाय? मी नाही डुबवणार आहे. मॉन्स्टर वादळामुळे होत चाललंय. मी त्याला जास्त वेळ थांबू नाही शकत. तुम्ही लोक कोणत्या तरी सुरक्षित जागेवरती जा. आम्ही तर पोहून निघून जाणार, पण माझ्या मुलांचं काय होणार? त्यांना मी आपल्यासोबत घेऊन जाणार, पण मी तुमच्यावर भरोसा कसं करू शकतो की तुम्ही ह्या दोघांना वाचवणार? माझ्यावर भरोसा ठेवण्याशिवाय तुमच्याकडे अजून काही पर्याय पण नाही आहे. आता तर मीच आहे जो ह्या दोघांना वाचू शकतो. आर्यन, आपण लोक वादळावर बसून निघून जातो. आर्यन आणि कबीर दोघेजण आकाशात बसतात आणि तो ढग आकाशात उडून जातो. मला तर भीती वाटतीये की वादळ मध्येच फाटणार तर नाही. तुम्ही लोक निश्चिंत राहा. मला आपलं मित्र समजा आणि शांत बसा. खरंच? हो, खरं. कबीर आणि आर्यन त्या ढगावर बसून आकाशात उडत आहेत. वरून गावाचा नजारा बघत आहेत. त्यांना पूर्ण गंगापूर गाव दिसत आहे. सगळे लोक गच्चीवर आहेत. कबीर आणि आर्यनला त्याचे बाबा दिसतात. आता 2 मिनिटापूर्वीच गावातून आलो. बघा, माझे बाबा कसे छोटे दिसतंय. हां, गावातले सगळे लोक आपल्याशी छोटे दिसताय. तेव्हा कबीर आणि आर्यन बघतात की समोर एक हवाई जहाज येत आहे. भाई, हे काय आहे? हे हवाई जहाज आहे. हे इतकं मोठं कसं झालं? गावातून बघताना तर खूपच लहान दिसतं. तुम्ही लोक ह्याला जवळून बघताय म्हणून तुम्हाला मोठं दिसतंय. गावातले लोक तुम्ही दुरून बघताय म्हणून तुम्हाला छोटे दिसताय. आकाश एका हिरव्यागार जंगलाच्या वरती येतो. मोठी मोठी झाडं आणि झरणे दिसत आहेत. बघा, इथे तर किती छान झाड आहे. वाटतंय की कोणत्या तरी घने कालींवर जातोय आपण. ह्या दाट जंगलात तर शेर पण असेल ना? जर शेर असेल तरी आपल्याला काय, आपण तर वादळावर बसलोय. वादळ, मला भूक लागलीये. जेवण मिळू शकतो का? हो, चला, मी तुम्हाला आमच्या रसोईत घेऊन चालतो. स्वादिष्ट जेवण चालणार.
कबीर आणि आर्यन त्या ढगाबरोबर त्याच्या किचनमध्ये जातात आणि तिथे बघतात की वेगवेगळे चमकणारं जेवण ठेवलेलं आहे. हे काय आहे? हे इंद्रधनुषची मिठाई आहे. ती कोणती मिठाई आहे? हे मूनलाईट मिल्कशेक आहे. कबीर आणि आर्यन पोट भरून मिठाई खातात आणि मिल्कशेक पितात. वा, काय मिठाई आहे! मजाच येऊन गेला. आजपर्यंत आई बाबांनी पण अशी मिठाई नाही दिली. चला, मी तुम्हाला आता सुरतचं गाव दाखवतो. ढग त्या दोन्ही मुलांना घेऊन सूर्याच्या गावी जातो. इथे आकाश नारंगी आणि गुलाबी रंगाने भरलेलं आहे आणि छोटे छोटे सूर्याचे तुकडे हव्यामध्ये उडत आहे. आर्यन आणि कबीर त्यांना जोरात पळत पळत पकडत आहेत. किती छान सूरज आहे ना! इकडचं आकाश बघ, किती छान दिसतंय. आर्यन आणि कबीर खेळत खेळत हवांच्या शहरामध्ये पोहोचतात, जिथे खूप सगळे चमकदार खेळणे हव्यामध्ये उडत आहेत. हे बघ, खिळवणेच खिळवणे. हे कोणती जागा आहे? हे वायूचं शहर आहे कबीर. इथे कधी कधी वायूचा जोरदार झोका येतो. लक्ष ठेवा, नाहीतर उडून जाणार. तेव्हा अचानक हव्याचा एक जोरदार झोका येतो, जो ढगाला आणि कबीरला उडवून घेऊन जातो. वाचवा मला, वाचवा! मी आधीच सांगितलं होतं, सांभाळून राहा. कबीर आणि आर्यन हवाच्या झोक्याबरोबर पुढे पुढे वाढत आहे आणि मागून ढग त्यांना वाचवण्यासाठी जोरात उडत आहे. शेवटी त्या ढगांनी दोघांना वाचवलं. धन्यवाद मित्र, तुम्ही मला वाचवलं. याचा धन्यवाद कसं काय? हे तर माझं फर्ज होतं. जेव्हा मी तुम्ही दोघांना सोबत घेऊन आलो होतो, तेव्हा मी तुमच्या वडिलांना वचन दिलं की मी तुम्ही दोघांना काहीच होऊ देणार नाही. ढगाबरोबर राहता राहता पूर्ण दिवस निघून गेले आहेत, म्हणून आता कबीर आणि आर्यनला आपल्या गावी आणि आई बाबांची अजिबात आठवण नव्हती. आम्ही दोघांचे आई बाबा आहे. हो, तुम्ही दोघांचे आई वडील आहे. मग माझे आई बाबा कुठे राहतात? माझं गाव कुठे? तुझे आई बाबा गंगापूर गावात राहतात. मला माझ्या आई वडिलांकडे घेऊन जा प्लीज. हो, मला पण माझ्या आई वडिलांकडे घेऊन चला. नाही, तिथे जाणं धोक्याशीर आहे. कसं धोकं? तुम्हाला नाही कळणार. मला माझ्या आई बाबाकडे घेऊन चला, चाहे कितीही धोकादायक असेल. कबीर आणि आर्यनने खूप जिद्द केल्यानंतर ढग त्या दोघांना गंगापूर घेऊन जाण्यासाठी निघतो. कबीर आणि आर्यन आपल्या मित्र ढगाबरोबर गंगापूर पोचतात. गावामध्ये बघतात की सगळी घरं तुटलेली आहेत आणि सगळीकडे पाणी जमा केलेलं आहे, जसं आत्ताच पावसाळा पडलेला आहे. कबीर आणि आर्यन आपल्या घरी पोचतात, जिथे त्यांना त्यांचे बाबा माधव आणि मदन मिळतात. आपल्या मुलांना बघून माधव आणि मदनच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. आता तुम्ही लोक इथे का आला? तुम्ही लोकांचा इथे राहणं धोक्याशीर आहे. का? गावाची अशी परिस्थिती का आहे? बाळा, हे सगळं त्या मॉन्स्टर वादळाचं कारण आहे. हे सगळं ते मॉन्स्टर वादळामुळे की अख्खा गाव पाण्यात बुडून जातो आणि लोकांच्या घरी खायला काहीच वाचत नाही. सगळं पाण्यात बुडून जातं. हा मॉन्स्टर वादळ कोण आहे? त्याच्याविषयी जाणून काय करणार? त्याला कोणीच नाही थांबवू शकत. मी त्याला थांबणार. तुम्ही पहिले मला त्याच्याविषयी सांगा. त्याच्याविषयी मी सांगतो.